मागच्या लेक्चरमध्ये आहे तर ओव्हमचं स्ट्रक्चर जे असतं किंवा अनफर्टिलाइज्ड एगचं जे स्ट्रक्चर असतं ते ऑलरेडी आपण पाहिलं होतं. त्यानंतर आपण काय पाहिलं होतं तर त्यानंतरची जी प्रोसेस आहे अनफर्टिलाइज्ड एगच्या स्ट्रक्चर नंतरची सर्वसाधारणपणे ऍक्टिव्हेशन ऑफ ओव्हम म्हणजे फर्टिलायझेशनच्या ज्या स्टेप्स आहेत त्या पाहिल्या होत्या. आता त्यामुळे मी स्लाइडमध्ये फर्टिलायझेशनच्या स्टेप्स काही ऍड केलेल्या नाहीयेत. आपण डायरेक्ट कशापासून पाहणार आहोत, एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंट पासून पाहणार आहोत. मग आता एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंट होते कशी ते आपल्याला पाहायचंय. मी तुम्हाला सांगितलं होतं की एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंट मी तुमचं कशावर घेणार आहे, स्लाइडवर घेणार आहे. तर त्या पद्धतीने आपण पाहू एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंटच्या कोणत्या स्टेजेस आहेत त्याच्यामध्ये इन्व्हॉल्ड असतात. सर्वसाधारण ही सिंगॅमिक्स आहे. सकाळी मी सांगितलं होतं की एम्ब्रियॉनिक आपला जो एम्ब्रिओ बनतो ह्युमन बिंग्स मध्ये सर्वसाधारणपणे जे फर्टिलायझेशन आहे ती सिनगॅमी प्रोसेस आहे. म्हणजे 2 पॅरेंट्स आर इन्व्हॉल्ड, दॅट इज मेल पॅरेंट अँड फिमेल पॅरेंट असे दोन्ही पॅरेंट्स इन्व्हॉल्ड असल्यामुळे ही सिनगॅमी प्रोसेस आहे. तर याच्या ज्या स्टेजेस आहेत किंवा याच्या ज्या स्टेप्स आहेत त्याच्यामध्ये क्लिव्हेज येतं, ब्लास्टुलेशन येतं, इम्प्लांटेशन येतं आणि गॅस्ट्रुलेशन येतं. लक्षात घ्या 4 स्टेजेस मी सांगितल्या एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंटच्या, क्लिव्हेज, ब्लास्टुलेशन, इम्प्लांटेशन आणि गॅस्ट्रुलेशन या 4 स्टेप्स येतात. या 4 स्टेप्स नंतर गॅस्ट्रुलेशन एकदा कंप्लीट झालं की त्याच्यानंतर ऑर्गॅनोजेनेसिस स्टार्ट होतं. काय स्टार्ट होतं? ऑर्गॅनोजेनेसिस. त्या ऑर्गॅनोजेनेसिस मध्ये आपल्याला फारसं शकता नाही. ऑर्गॅनोजेनेसिस आपण काही पाहत नाही. ऑर्गॅनोजेनेसिस आपण 3 महिन्यांच्या कालावधीमध्ये 3 महिन्याच्या कालावधीमध्ये आणि थर्ड ट्रायमेस्टर असं म्हणतात. एकूण मग ही प्रोसेस कशी आहे, एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंट कशी आहे, सर्वसाधारणपणे ते आपल्याला पाहायचं आहे. एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंट मध्ये पहिली जी प्रोसेस आहे ती आहे क्लिव्हेज प्रोसेस. आता क्लिव्हेज जे आहे, क्लिव्हेज ही अर्ली एम्ब्रियॉनिक प्रोसेस आहे. काय आहे? अर्ली एम्ब्रियॉनिक प्रोसेस आहे. आता या अर्ली एम्ब्रियॉनिक प्रोसेस मध्ये सर्वसाधारणपणे झायगोट जो फॉर्म झालेला असतो या झायगोटची साईज वाढत नाही, पण सेल्युलर डिव्हिजन वाढलेलं असतं. काय वाढतं? सेल्युलर डिव्हिजन वाढतं, पण झायगोटची साईज वाढत नाही. झायगोट हा एक ब्लास्टुला फॉर्म करतो जो हॉलो असतो सर्वसाधारणपणे. त्याला ब्लास्टोमियर म्हणतात. त्याला काय म्हणतात? ब्लास्टोमियर. इथे नाव दिलेलं आहे तुम्हाला स्लाइड मध्ये, ब्लास्टोमियर नाव दिसतंय. हॉलो मल्टीसेल्युलर ब्लास्टुला स्ट्रक्चर तयार होतं मायटॉटिक सेल डिव्हिजन झाल्यामुळे. ऑलरेडी आपल्याला माहितीये एम्ब्रिओ फॉर्म होतो म्हणजे तो डिप्लॉइड असतो. कसा असतो? डिप्लॉइड. दॅट इज 2n स्ट्रक्चर त्याचं ऑलरेडी असतं आणि त्यामुळे इथनं पुढच्या ज्या डिव्हिजन होत्या मायटॉटिक सेल डिव्हिजन होतात. आणि ड्यू टू धिस मायटॉटिक सेल डिव्हिजन, because of the process of cleavage, the cells are multiplied in number and the metabolic increased. Size reduce होते. ब्लास्टुलाची स्लाइड जरी तेवढीच असली म्हणजे या क्लिव्हेज झालेल्या एम्ब्रिओची किंवा त्या झायगोटची साईज जरी तेवढी असली तरी नंबर ऑफ सेल्स इन्क्रीज होतात. आणि नंबर ऑफ सेल्स इन्क्रीज होतात पण साईज तेवढी राहिल्यामुळे म्हणजे एक्सटर्नल साईज असल्यामुळे त्याच्यामध्ये सायटोप्लाझम वाढलेलं नसतं आणि त्यामुळे जसजसं सबसिक्वेंट क्लिव्हेज हे पुढे सरकत जातं, क्लिव्हेजची प्रोसेस जास्त वाढत जाते, फास्टर होत जाते, तशी मेटाबॉलिक रेट इन्क्रीज होत जाते. आणि ज्यामुळे मेटाबॉलिक रेट इन्क्रीज होते त्याच पद्धतीने सेल्युलर ऍक्टिव्हिटीज इन्क्रीज होतात आणि त्यामुळे रॅपिड रेप्लिकेशन काय होत जातं, डीएनएचं होत जातं. त्याच वेळेस हाय कन्झम्पशन होतं ऑक्सिजनचं. हे लक्षात घेणं गरजेचं आहे. हे लक्षात ठेवायचे आहेत महत्वाचे मुद्दे. मेटाबॉलिक रेट इथे काय होतो? इन्क्रीज होतो. कसला? तर जो एम्ब्रिओ डेव्हलप होतोय, एम्ब्रिओ डेव्हलप होणार आहे त्याचा. आता ही क्लिव्हेजची प्रोसेस कशी आपण डिव्हाइड करतो? तर 3 क्लिव्हेजेस त्याच्यामध्ये आपण डिव्हाइड करतो सर्वसाधारणपणे. 3 किंवा 4 क्लिव्हेजेस आपण त्याच्यामध्ये गृहीत धरतो. विशेषतः 3 क्लिव्हेज आपण गृहीत धरतो आणि चौथ्या स्टेजला आपण मोरुला म्हणतो. आता कशा 3 क्लिव्हेजेस होत जातात? तर या क्लिव्हेजेस 3-4 वेगळ्या प्रकारे होतात. 3-4 वेगळे प्रकार कोणते? तर लॉन्जिट्युडनल क्लिव्हेज होतं, मेरीडायोनल क्लिव्हेज होतं. लॉन्जिट्युडनल म्हणजेच मेरीडायोनल हे लक्षात ठेवा, किंवा मग इक्वेटोरियल होतं किंवा त्याला हॉरिझॉन्टल म्हणतात. लॉन्जिट्युडनल इज इक्वल टू मेरीडायोनल आणि इक्वेटोरियल इज इक्वल टू हॉरिझॉन्टल हे लक्षात ठेवायचं. लॉन्जिट्युडनल म्हणजे उभं क्लिव्हेज होईल असं सरळ स्ट्रेट. हॉरिझॉन्टल म्हणजे काय? तर असं आडवं होणार आहे, त्यामुळे त्याला इक्वेटोरियल म्हणतात. पण लॉन्जिट्युडनललाच मेरीडायोनल पण म्हणतात
आणि इक्वेटोरियललाच हॉरिझॉन्टल पण म्हणतात, हे लक्षात ठेवायचं. किंवा त्या व्यतिरिक्त कधी कधी रॅडियल किंवा इनडिटर्मिनेट क्लिव्हेज होतं. कुठे क्लिव्हेज होतं? दोन वेगळ्या वेगळ्या पार्ट्स मध्ये. हा काय आहे? हे क्लिव्हेज जे आहे ब्लास्टोमियरचं ते प्री डिटरमाइंड नाहीये. कसं नाहीये? प्री डिटरमाइंड नसतं कधी. इट इज नॉट प्री डिटरमाइंड, म्हणजे डिटरमाइन नाहीये की कोणतं क्लिव्हेज कसं होईल. पण जनरली फर्स्ट क्लिव्हेज जे आहे फर्टिलायझेशन नंतर 30 तासांमध्ये पहिलं क्लिव्हेज होतं. पुढच्या स्लाइड मध्ये त्याचे मुद्दे आलेले आहेत. फर्स्ट क्लिव्हेज इन दी झायगोट इज मेरिडोनियल और लॉन्जिट्युडनल. पहिलं क्लिव्हेज कसं असतं? तुम्ही फक्त फर्स्ट क्लिव्हेज लिहायचं, त्याच्यापुढे डॅश करून मेरिडोनल किंवा लॉन्जिट्युडनल तुम्हाला लक्षात राहण्यासाठी, आणि त्याच्यापुढे टाइम लिहायचा 30 आवर्स आफ्टर फर्टिलायझेशन. फर्टिलायझेशन नंतर 30 तासांनी हे क्लिव्हेज होत असतं. ते मेरिडोनल असतं किंवा लॉन्जिट्युडनल असतं. मेरिडोनल आणि लॉन्जिट्युडनल एक समानार्थी शब्द आहेत. त्यातून सरळ होणारं क्लिव्हेज काय म्हणतो? ही सेल आहे ते या सेलमध्ये सरळ होणारं क्लिव्हेज त्याला मेरिडोनल किंवा लॉन्जिट्युडनल म्हणतात. मध्येच कॉल असल्यामुळे, कॉल येऊन गेल्यामुळे जरा घोटाळा झाला. आपण पुन्हा स्टार्ट करू. ओके, तर मग मी कुठे होतो? की ज्या फर्स्ट क्लिव्हेज, सेकंड क्लिव्हेज, थर्ड क्लिव्हेज ज्या ज्या होतात त्याच्यानंतर मोरुला स्टेज येते. पहिलं क्लिव्हेज हे 30 तासांनंतर फर्टिलायझेशन नंतर ते मेरिडोनियल असतं किंवा लॉन्जिट्युडनल असतं. दोन ब्लास्टोमियर फॉर्म होतात, एक थोडासा मोठा असतो, एक थोडासा लहान असतो, हे लक्षात ठेवायचं. सेकंड क्लिव्हेज हे पहिल्या क्लिव्हेज नंतर 30 तासांनी होतं. याच्यामध्ये हे लॉन्जिट्युडनल क्लिव्हेज असतं की पण हे लॉन्जिट्युडनल क्लिव्हेज राईट अँगल टू द फर्स्ट क्लिव्हेज, कायम नेहमी पहिल्या क्लिव्हेजच्या राईट अँगलनी होतं, म्हणजे त्याच्या अपोजिट डिरेक्शननी किंवा अपोजिट याच्यानी होतं, अपोजिट इक्वेटोरियलला होतं, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. इट इज ऑल्सो लॉन्जिट्युडनल क्लिव्हेज, बट इट इज नथिंग बट आफ्टर 30 आवर्स ऑफ दी फर्स्ट क्लिव्हेज, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. कारण ऑलरेडी 2 सेल बनलेल्या असतात आणि त्या याला गेलेल्या असतात. थर्ड क्लिव्हेज जे आहे ते मात्र जनरली हॉरिझॉन्टल होतं. यानंतर एम्ब्रिओ 8 सेल स्टेज मध्ये काय होतं? कन्व्हर्ट होतो. हे सर्वसाधारणपणे हे पण 30 तास याचा टाइम स्पॅन, 30 तासांनी, सेकंड क्लिव्हेजच्या 30 तासानंतर होतं. ते इथे मेन्शन केलेलं नाही स्लाइड मध्ये, पण तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मग एकदा थर्ड क्लिव्हेज झालं की एम्ब्रिओ युटेरसकडे पुश केला जातो फॅलोपियन ट्यूब मधनं. फॅलोपियन ट्यूब मध्ये तो राहत नाही, तो युटेरसकडे ढकलला जातो. आपल्याला स्ट्रक्चर डोळ्यासमोर आणायचंय युटेरसचं आणि फॅलोपियन ट्यूबचं. फॅलोपियन ट्यूब मध्ये या सगळ्या प्रोसेस होत असतात. इस्थमस कडे तो फॅलोपियन ट्यूबच्या काय केला तो ढकलला जातो. आतापर्यंत तो कशामध्ये? अँप्युलामध्ये. अँप्युलामधनं तो हळूहळू फॅलोपियन ट्यूबच्या इस्थमस कडे जातो आणि इस्थमस कडनं मग तो पुढे युटेरस कडे जाणार आहे. सर्वसाधारणपणे 4 दिवसांनंतर, फर्टिलायझेशन झाल्यानंतर 4 दिवसांनंतर एम्ब्रिओ एका सॉलिड बॉल मध्ये कन्व्हर्ट होतो. ती मल्टी सेल्युलर स्टेज असते. कशी असते? मल्टी सेल्युलर स्टेज. आणि त्या मल्टी सेल्युलर स्टेजमुळे तो कसा दिसायला लागतो? मलबेरी सारखा दिसायला लागतो किंवा द्राक्षांच्या घडासारखा दिसायला लागतो. म्हणून त्याला काय म्हणतात? मोरुला म्हणतात. हे कायम लक्षात ठेवायचं. मोरुलामध्ये 2 प्रकारच्या सेल असतात. स्मॉल सेल्स, त्यांना क्लिअरर सेल्स म्हणतात, आणि लार्ज सेल्स जे असतं, इन्नर मास जे असतं लार्ज सेल्सचं, त्याला विशेष असं काही नाव दिलं जात नाही. पण त्या इन्नर मास पासून पुढे काय होतात? बाकीच्या एम्ब्रिओनिक डेव्हलपमेंट होतात. आउटर साइड जी आहे मोरुलाची, ती आउटर साइड काय बनवते? तर थोडक्यात एक आउटर कोटिंग तयार करते, असं आपण म्हणू शकतो. नंतर मोरुला सर्वसाधारणपणे इस्थमस मध्ये पोहोचतो आणि इस्थमस नंतर तो इट गेन्स द एंट्री इनटू युटेरस. युटेरस मध्ये तो 4 दिवसांनंतर काय झालेला असतो? पोहोचलेला असतो. म्हणून प्रेग्नन्सीला आपण सर्वसाधारणपणे 9 महिने 9 दिवस असं मानतो अंतर सर्वसाधारणपणे. तर तो एकूण 4थ्या दिवसानंतर, या 4 दिवसांनंतर पुढे काय होतं? 4 ते 4 8 दिवस येऊन जातात. 8व्या दिवसामध्ये सर्वसाधारणपणे तो कुठे येतो? युटेरस मध्ये येतो. हे लक्षात घेणं गरजेचं आहे. एकदा तो युटेरस मध्ये आला मोरुलाने जी साईज अटेंड केली आहे, मोरुला युटेरस मध्ये आला
डे 4 नंतर, की पुढे ब्लास्टुलेशन प्रोसेस इनिशिएट होते. कोणती प्रोसेस इनिशिएट होते? ब्लास्टुलेशन. आणि ब्लास्टुलेशन प्रोसेसमध्ये सर्वसाधारणपणे 6 स्टेजेस आपल्याला दिसतात. या 6 स्टेजेस, सेल स्टेज एक, पहिली सेल स्टेज, दुसरी सेल स्टेज, तिसरी सेल स्टेज, नंतर परत मोरुला, नंतर अर्ली ब्लास्टोसिस आणि मग लेट ब्लास्टोसिस, अशा त्या सर्वसाधारणपणे असतात. त्याच्यामध्ये ट्रोफोब्लास्ट तयार होतो. ट्रोफोब्लास्ट आणि एम्ब्रिओब्लास्ट असे 2 प्रकारच्या सेल्स त्याच्यामध्ये काय होतात? इनिशिएट होतात आणि मग त्या काय होत जातात? ग्रो होत जातात. ते अर्थात आपल्याला पुढे पाहायचंच आहे. पुढे एक डायग्राम येईल बहुतेक पुढच्या स्लाइड मध्ये. ती डायग्राम पाहू आपण ब्लास्टुलेशनची आणि त्याच्या पुढे जाऊ. इथे डायग्राम मध्ये दिसतंय आपल्याला पहिली सेल स्टेज, दुसरी सेल स्टेज, तिसरी सेल स्टेज आणि मग नंतर मोरुला, मग अर्ली ब्लास्टोसिस्ट आणि मग लेट ब्लास्टोसिस्ट, अशा आपल्याला या काय दिसत आहेत? प्रोसेसेस दिसत आहेत. तर या त्यांचा टाइम स्पॅन पण इथे दिलेला आहे. 12 ते 15 आवर्स पर्यंत कोणतं होतं आणि नंतर 24 ते 30 आवर्स मध्ये कोणतं होतं, ते सर्वसाधारणपणे त्यांनी काय दिलेलं आहे? टाइम स्पॅन दिलेला आहे, तो आपल्याला दिसतो. आता ही ब्लास्टोलेशन प्रोसेस कशी होते ते आपल्याला पाहायचंय. ब्लास्टोलेशन मध्ये ब्लास्टोसिस्ट फॉर्म होतो, जो मल्टीसेल्युलर असतो, हॉलो असतो. हॉलो का? तर मध्ये पोकळी आहे, मध्ये ही काय असते? कॅव्हिटी असते. इथे आपल्याला कॅव्हिटी जनरेट झालेली दिसते आणि या कॅव्हिटीमुळे त्याला काय म्हणतो आपण? हॉलो ब्लास्टोसिस्ट काय होतो? तयार होतो. हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. याच्यामध्ये काय होतं? युटेराईन कॅव्हिटी जी बनलेली असते, या युटेराईन कॅव्हिटी मध्ये हा काय करत राहतो? 2 ते 4 दिवसांसाठी फ्लोट करत राहतो. आफ्टर द एंट्री ऑफ मोरुला इनटू द युटेरस, ब्लास्टोसिस्ट रिमेन्स फ्लोटिंग, म्हणजे तो सर्वसाधारणपणे स्विम करत राहतो 2-4 दिवसांपर्यंत. युटेरस मध्ये कुठेही काय करतो? युटेराईन फ्लुइड मध्ये स्विम करतो. आणि सर्वसाधारणपणे 7 दिवस संपले की 7 दिवसांनंतर आउटर लेअर जो आहे सेल्सचा, तो एक फिक्स्ड फॉर्म्ड रिजिड लेअर बनतो. त्याला ट्रोफोब्लास्ट म्हणतात. त्याला काय म्हणतात? ट्रोफोब्लास्ट. या कार्यकाळामध्ये हा ट्रोफोब्लास्ट काय करतो? जे ग्लायकोजेन रिच मिल्क आहे, त्याला युटेराईन मिल्क म्हणतात. आता इथे ते स्लाइड मध्ये नाहीये बहुतेक. तर ग्लायकोजेन रिच युटेराईन मिल्क काय करून घेतो? ऍब्सॉर्ब करतो आणि त्यामुळे तो 0.15 mm टू 0.30 mm, हा साईज आलेली इथे, 0.15 mm टू 0.30 mm साईज काय करतो? अटेंड करतो. आता एकदा ही साईज अटेंड केली या ब्लास्टुलानी किंवा या ब्लास्टोसिस्टनी, की सर्वसाधारणपणे या ट्रोफोब्लास्ट सेल्स काय असतात? या ऍब्सॉर्बिंग साठी असतात, नरिशमेंटसाठी असतात. या आउटर सेल्स असतात. पण इनर सेल्स ज्या असतात सर्वसाधारणपणे लार्जर सेल्सचं जे मास असतं, याला एम्ब्रिओब्लास्ट म्हणतात. हा एम्ब्रिओ काय करतो? प्रॉपर डेव्हलपमेंट करत असतो वेगळ्या वेगळ्या ऑर्गन्सची. आपण पुन्हा एकदा त्या डायग्रामच्या स्लाइडवर जाऊ. ही जी आउटर लाइनिंग आहे, या आउटर लाइनिंगला ट्रोफोब्लास्ट म्हणतात. हा ट्रोफोब्लास्ट फक्त एनरिचमेंट, नरिशमेंट याच्यासाठी असतो, प्रोटेक्शनसाठी असतो. आणि परत या ब्लास्टुलाला काय अधिअर करण्यासाठी असतो, युटेराईन वॉलशी, याला असं आपण म्हणू शकतो. पण मधल्या ज्या या रेड कलर मध्ये सेल दाखवल्या आहेत, या ऍक्च्युअल काय असतात? एम्ब्रिओनल सेल्स असतात, की त्या एम्ब्रिओची काय करतात? डेव्हलपमेंट करतात. काय करतात? डेव्हलपमेंट होतात. याच्यानंतर काय होतं? या एम्ब्रिओनल नॉबला सेल्स काय होतात? ट्रोफोब्लास्टच्या सेल्स एम्ब्रिओनल नॉब क्रिएट करतात अटॅचमेंटसाठी, जिथे अटॅचमेंट करायची. पण त्यावेळेस काय येते? त्याला पोलॅरिटी येते. पोलॅरिटी आल्यामुळे काय होतात? 2 प्रकारच्या सेल्स तयार होतात. एका साइडला इनर मासच्या सेल्स आणि दुसऱ्या एंडला काय असतात? अपोजिट एंडला ऍब एम्ब्रिओनल सेल्स. 2 प्रकारच्या सेल्स तयार होतात, एम्ब्रिओनल आणि ऍब एम्ब्रिओनल सेल्स, अशा त्या 2 प्रकारच्या सेल्स असतात. या 2 प्रकारच्या सेल्स 7व्या दिवसांनंतर बनत असतात. त्या काय करतात? तर त्या वेगळे वेगळे फंक्शन्स दाखवतात. आतापर्यंत झोना पेलुसिडाचं कव्हरिंग असतं. इथे तुम्हाला दिसतंय अर्ली ब्लास्टोसिस्ट मध्ये एक कव्हरिंग दिसतंय. इट इज नथिंग बट अ झोना पेलुसिडा. हा झोना पेलुसिडा पुढे जाऊन काय होतो? रप्चर होतो किंवा तोडला जातो. का तोडला जातो? तर हा झोना पेलुसिडा आतापर्यंत काय करत असतो? प्रिव्हेन्शन करत असतो इम्प्लांटेशनचं. तो युटेरस मध्ये चिटकू देत नाही या एम्ब्रिओला. काय देत नाही? चिटकू देत नाही. एम्ब्रिओनल नॉबच्या ज्या सेल्स असतात त्यांना सेल्स ऑफ रॉबर म्हणतात. त्यांना काय म्हणतात? सेल्स ऑफ रॉबर. त्या आलेला एका उल्लेख. हा, एम्ब्रिओनल नॉब आर कॉल्ड ॲज सेल्स ऑफ रॉबर, हे लक्षात ठेवायचं. आणि याच वेळेस काय झालेलं असतं? झोना पेलुसिडा रप्चर होतो. आणि एकदा झोना पेलुसिडा रप्चर झाला की इम्प्लांटेशन प्रोसेस स्टार्ट होते. इम्प्लांटेशन म्हणजे हे जे एम्ब्रिओनल मास तयार झालेला आहे सेल्सचं, म्हणजे हा जो ब्लास्टोसिस्ट तयार झालेला आहे, हा ब्लास्टोसिस्ट युटेरसच्या फंडस या रिजन मध्ये जाऊन अटॅच होतो. युटेरसच्या 3 मी सांगितल्या होत्या तुम्हाला,
सर्व्हिक्स रिजन सांगितली होती. फंडस, बॉडी आणि सर्व्हिक्स अशा युटेरस 3 भागामध्ये डिवाइड होतो असं मी सांगितलं होतं. युटेरसची डायग्राम आठवते आपल्याला? आठवते का सांगा पटकन. हो सर. युटेरसची डायग्राम जर आठवत असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला आठवतं, आपण इकडे जाऊ, हा अप्पर पार्ट जो असतो हा फंडसचा असतो, हा जो मिडल पार्ट असतो त्याला बॉडी म्हणतात, आणि हा जो खालचा पार्ट असतो शेवटचा वजायना जवळचा त्याला सर्व्हिक्स म्हणतात. तर युटेरस मध्ये हा जो डोम शेप पार्ट आहे त्या फंडसच्या पार्ट मध्येच एम्ब्रिओ काय होतो, अटॅचमेंटचा प्रयत्न करत असतो, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. जस्ट जनरली फंडस मध्ये काय होतो, अटॅच होतो, हे लक्षात ठेवा. मग एकदा ब्लास्टुलेशन झालं आणि झोना पेलुसिडा रप्चर झाला की त्याच्या पुढची जी प्रोसेस आहे ती प्रोसेस आहे इम्प्लांटेशनची. ही इम्प्लांटेशन 7 दिवसांनंतर स्टार्ट होते जनरली. किती दिवसांनंतर? 7 दिवसांनंतर. यावेळेस हा जो एम्ब्रिओ आहे किंवा ब्लास्टोसिस्ट आहे त्याला लेट ब्लास्टोसिस्ट म्हणू आपण. हा लेट ब्लास्टोसिस्ट त्या एंडोमेट्रियम वॉल मध्ये, इन्नर वॉल जी असते युटेरसची तिला एंडोमेट्रियम म्हणतात, हे ऑलरेडी आपण शिकलोय. तर या एंडोमेट्रियम वॉल मध्ये जवळजवळ असा बुडून जातो किंवा आजूबाजूनी सगळ्या बाजूनी एंडोमेट्रियम वॉल त्याला काय करून घेते, अधिअर करून घेते. आणि मग फायनली जनरली फंडस रिजन जी आहे युटेरसची, या फंडस रिजन मध्ये हा काय होतो, अटॅचमेंटसाठी साईड पाहतो. आणि मग या ट्रोफोब्लास्टच्या ज्या सेल्स आहेत त्यांचा अॅनिमल पोल काय करतो, स्टिकिंग करतो युटेराइन वॉलशी, युटेराइन वॉलला चिटकवून देतो या एम्ब्रिओला. या ज्या आउटर सेल्स आहेत ट्रोफोब्लास्टच्या त्या युटेरसच्या वॉलला या एम्ब्रिओला काय करतात, चिपकवून देतात. एकदा फायनली तो चिपकला, तो फायनली चिपकण्याची प्रोसेस ही 10व्या दिवसापर्यंत चालते. म्हणजे 7व्या दिवसापासून इनिशिएट होते तर 10व्या दिवसापर्यंत चालते. 3 दिवस त्याच्यामध्ये जवळजवळ जातात. या प्रोसेसला इम्प्लांटेशन म्हणतात. याला काय म्हणतात, इम्प्लांटेशन. इम्प्लांट करतो हा एम्ब्रिओ स्वतःला कोणामध्ये, तर युटेरसच्या मस्क्युलर वॉलमध्ये स्वतःला गाडून घेतो थोडक्यात. त्या प्रोसेसला इम्प्लांटेशन प्रोसेस असं म्हणतात. या इम्प्लांटेशन प्रोसेस नंतर काय होतं, तर गॅस्ट्रुलेशनची प्रोसेस स्टार्ट होते. याच्या इम्प्लांटेशन मध्ये 2 प्रकारचे लेयर्स तयार होतात. आउटर लेयर असतो सिन्शिओट्रोफोब्लास्टचा. कसला असतो, सिन्शिओट्रोफोब्लास्टचा. हे कायम लक्षात ठेवायचं. आता हा आउटर लेयर सिन्शिओट्रोफोब्लास्टचा काय करतो, हा खूप न्यूक्लियाईचं प्रोटोप्लाझम तयार करतो आणि एंडोमेट्रियम मध्ये एक्सटेन्सिव्ह इन्व्हेडिंग करतो. इन्व्हेडिंग म्हणजे काय, एंडोमेट्रियम मध्ये जाऊन फिट अटॅच होऊन जातो. तिथे फिट काय होतं, त्याची अटॅचमेंट दाखवतो. हे खालचं वाक्य पुन्हा तेच आलेलं आहे ऑलरेडी, ते नको यायला तिथे. दुसरा जो लेअर असतो सेलचा, जे इन्नर मास असतं ते आलं पाहिजे तिथे. ते मी नंतर एडिट करेल, ते मी आता तुम्हाला तोंडी सांगतो. जो इन्नर लेअर असतो तो सायटोट्रोफोब्लास्टचा असतो. मी इथे फक्त नाव लिहून देतो त्याचं, सायटोट्रोफोब्लास्ट. काय म्हणतात त्याला, सायटोट्रोफोब्लास्ट म्हणतात. हा इन्नर लेअर असतो सायटोट्रोफोब्लास्टचा. आणि हा इन्नर लेअर काय करतो, वेल डिफाईन्ड मेम्ब्रेन तयार करतो प्रत्येक सेल भोवती. आणि याच्यापासूनच पुढे काय होणार असतं, ओरिजिनल ऑर्गॅनोजेनेसिस होणार असतं. म्हणजे हा कसला, एम्ब्रियोनल सेल्सचा काय असतो, पार्ट असतो, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि ट्रोफोब्लास्ट जो आहे तो आउटर सेल्सचा काय असतो, पार्ट असतो. याच्या पुढे गॅस्ट्रुलेशन प्रोसेस होते. ब्लास्टुला एकदा तयार झाला की त्याच्या पुढची जी प्रोसेस आहे ती आहे गॅस्ट्रुलेशन प्रोसेस. या गॅस्ट्रुलेशन प्रोसेसमध्ये जो ब्लास्टोसिस्ट आहे इट विल चेंज और इट विल फॉर्म द गॅस्ट्रुला. गॅस्ट्रुला फॉर्म होण्याच्या 2 सब स्टेजेस आहेत. एक तर डिफरन्सिएशन होत जातं ब्लास्टोमियरचं, आणि त्याच्यामध्ये मॉर्फोजेनेटिक मुवमेंट्स पण होत जातात. आणि मग एमनिओटिक कॅव्हिटी आणि योक सॅकची कॅव्हिटी काय होते त्याच्यामध्ये तयार होते. आता डिफरन्सिएशन जी प्रोसेस आहे ब्लास्टोमियरची, त्याच्यामध्ये काय होतं, डिफरन्सिएशन कसं होतं, तर डिफरन्सिएशन 3 जर्मिनल लेयर्स मध्ये होतं. 3 जर्मिनल लेयर्स तयार होतात. कोणते कोणते, एक्टोडम, मेसोडम आणि एंडोडम हे तयार होतात पहिल्या स्टेजमध्ये गॅस्ट्रुलेशनच्या. दुसऱ्या स्टेजमध्ये जी मॉर्फोजेनेटिक मुवमेंट आहे, ही मॉर्फोजेनेटिक मुवमेंट 8व्या दिवसापासून स्टार्ट झालेली असते. याच्यामध्ये एमनिओटिक कॅव्हिटी, कॅव्हिटी ऑफ ब्लास्टोसिस्ट, योक सॅक, सिलोम हे जे भाग आहेत सर्वसाधारणपणे, किंवा कोरिओन हे जे भाग आहेत हे काय होतात, तयार होतात. एकदा गॅस्ट्रुलेशन ही प्रोसेस कंप्लीट झाली, सर्वसाधारणपणे गॅस्ट्रुलेशन हे 15व्या दिवसापर्यंत कंप्लीट होतं. 8व्या दिवसापासून स्टार्ट होऊन तर 15व्या दिवसापर्यंत ते काय होत असतं, कंप्लीट होत असतं फर्टिलायझेशन नंतर.
15व्या दिवसापर्यंत गॅस्ट्रुलेशन कंप्लीट झालं की गॅस्ट्रुलेशन नंतर मात्र ऑर्गॅनोजेनेसिस ही प्रोसेस काय होत असते, इनिशिएट होत असते. पण ऑर्गॅनोजेनेसिस ही प्रोसेस इनिशिएट होण्याआधी जे डिफरन्सिएशन आहे ब्लास्टोमियरचं, ते कशामध्ये डिफरन्सिएशन होतं, तर हे डिफरन्सिएशन 3 जर्मिनल लेयर्स मध्ये होतं. हे मधलं मी सगळं सांगितलंय तोंडी, त्यामध्ये काही बोलत नाही ब्लास्टोसिल वगैरे. तर ह्या 3 जर्मिनल लेयर्स कोणत्या कोणत्या असतात, तर एक्टोडर्म असतो, मेसोडर्म असतो आणि एंडोडर्म असतो. मग एक्टोडर्म पासून काय तयार होतं, मेसोडर्म पासून काय तयार होतं आणि एंडोडर्म पासून काय तयार होतं आपल्या बॉडी पार्ट्स मध्ये, ते आपल्याला पाहिजे. म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, फेट ऑफ जर्मिनल लेयर्स, किंवा या जर्मिनल लेयर्सचा उपयोग काय असतो. कारण आपण ट्रिप्लोब्लास्टिक आहोत. मी आधीही सांगितलंय की आपण कसे आहोत, ट्रिप्लोब्लास्टिक ऑर्गॅनिझम आहे. मग एक्टोडर्म काय करतो, तर एक्टोडर्म आपल्या स्किनचं एपिडर्मिस तयार करतो. हेअर असेल, नेल असेल, स्वेट ग्लँड असेल, सलायव्हरी ग्लँड असेल, मॅमरी ग्लँड असेल, लॅक्रिमल ग्लँड्स असतील, सेबॅशियस ग्लँड असतील, कॉर्निया असेल, लेन्स असेल, रेटिना असेल, कंजंक्टिव्हा असेल, नेझल एपिथेलियम असेल. मी हे पुस्तकातलं सरळ तुम्हाला सांगतोय, पुस्तकात त्याचा चार्टच्या चार्ट दिलेला आहे, त्यामुळे ते जास्त डोक्याला ताण घेण्याची गरज नाही. तुमच्या पुस्तकात ते आहे, त्याचं एक्सप्लेनेशन फारसं करण्याची गरज नाही. हा जो आउटर मोस्ट पार्ट आहे आपला सर्वसाधारणपणे बॉडीचा, आउटर एक्स्ट्रीमिटी ज्या आहेत त्या तयार करण्याचं काम हा एक्टोडर्म करत असतो. त्याच्यानंतर मिडल लेअर असतो मेसोडमचा. मेसोडम सर्वसाधारणपणे स्किनच्या मध्ये मध्ये जे पार्ट आहेत ते तयार करण्याचं काम करतो. मग कनेक्टिव्ह टिश्यू असेल, डर्मिस ऑफ स्किन असेल, ऍड्रिनल कॉर्टेक्स असेल, ब्लड वेसल आणि बाकीच्या ज्या सिस्टम्स आहेत, डेंटिन टीथ आहे, युरिनरी ब्लॅडर आहे, रिप्रोडक्टिव्ह डक्ट आहे, गोनॅड, किडनी, याच्या मधल्या सगळ्या मस्क्युलर पार्ट्स आहेत या तयार करण्याचं काम मेसोडम करतो. आणि विशेषतः सिस्टम्सच्या ज्या डक्ट्स आहेत त्या तयार करण्याचं काम मेसोडर्म करतो. तसंच हार्ट वगैरे या ज्या गोष्टी आहेत, हार्ट आपल्याला माहिती मेसोडर्मल इन ओरिजिन. तसंच जे टिश्यू सिस्टम आहे आपली, जसं सर्क्युलेटरी टिश्यू जे ब्लड, ते पण मेसोडर्मल ओरिजिनचं असतं, ते आपण शिकलेलो आहोत. नंतर शेवटचा इनर मोस्ट लेअर असतो एंडोडमचा. हा एंडोडम काय करतो, मिडगट असेल, ग्लँड्स ऑफ स्टमक असेल, इंटेस्टाईन, टंग, हे जे स्मूथ ऑर्गन्स आहेत, युरिनरी ब्लॅडर असेल, वजायना असेल, लॅरिंग्स असेल, लिव्हर, पॅनक्रियाज, हे जे इनर डेलिकेट ऑर्गन्स आहेत, थायरॉइड, पॅराथायरॉइड ग्लँड, थायमस ग्लँड, या ज्या ग्लँड्स असतील, या सगळ्या ज्या इनर मोस्ट डेलिकेट ऑर्गन सिस्टम्स आहेत, या सगळ्या डेव्हलप करण्याचं काम कोण करत असतो, एंडोडम करत असतो. असे तीन लेअर मध्ये आधी या सेल्स काय होतात, डिव्हाइड होतात. ते 3 लेअर कोणते, एक्टोडम, मेसोडम आणि एंडोडम. मग या 3 लेअरला वेगळे वेगळे कामं दिले जातात निसर्गाकडनं, की प्रत्येक लेअरनी काय तयार करायचंय. मग एक्टोडमनी काय तयार करायचं, मेसोडमनी काय तयार करायचं, एंडोडमनी काय तयार करायचं, या कामांची काय केलेली असते, वाटणी केलेली असते. हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. एकदा ही वाटणी झाली की मग ऑर्गॅनोजेनेसिस ही प्रोसेस स्टार्ट होते. ही ऑर्गॅनोजेनेसिस प्रोसेस, तिलाच आपण काय म्हणतो, ऍक्च्युअल प्रेग्नन्सी म्हणतो. म्हणजे फर्टिलायझेशन नंतर तर पार्च्युरिशन पर्यंत, पार्च्युरिशन म्हणजे बाळ आईच्या पोटातनं बाहेर येईपर्यंत जे इव्हेंट घडतात, त्या सर्व इव्हेंट्सला प्रेग्नन्सी असं म्हणतात. त्याला काय म्हणतात, प्रेग्नन्सी. प्रेग्नन्सीचा सर्वसाधारण अप्रॉक्सिमेट काळ हा 280 दिवसांचा कॅल्क्युलेट केला जातो. किती दिवसांचा, आता हे स्लाइड मध्ये नाहीये, मी तोंडी सांगतोय. स्लाइड मध्ये फक्त एक स्लाइड आहे त्याची. 280 दिवसांचा हा सर्वसाधारण काळ कॅल्क्युलेट होतो. 280 दिवस म्हणजे का, तर लास्ट मेन्स्ट्रुएशन सायकल म्हणजे प्रेग्नन्सीच्या आधीची जी एमसी आहे, तिथपासनं तर बाळ जन्माला येईपर्यंतचा सर्वसाधारण काळ हा 280 दिवसाचा असतो. तसं जर पाहिलं आपण, एकूण प्रेग्नन्सीचा काळ 266 दिवसांचा असतो. कारण ते 14 दिवस काय होतात, मायनस होतात. 14 दिवसानंतरच केव्हा तरी काय होणार आहे, ओव्हम काय होणार आहे, फर्टिलाइज होणार आहे. त्यामुळे ते 14 दिवस मायनस होतात. म्हणून ऍक्च्युअल प्रेग्नन्सीचं जे ऍव्हरेज पिरियड आहे ते 266 दिवस असं गृहीत धरलं जातं. तर ते कुठपर्यंत, तर या जोपर्यंत एम्ब्रिओ कॅरी करतो युटेरस, तोपर्यंत त्याला जेस्टेशन म्हणतात. त्याला काय म्हणतात, जेस्टेशन. ते नाव लक्षात ठेवा, ते वरती आलेलं आहे. प्रेग्नन्सी 3 महिन्याच्या, म्हणजे सर्वसाधारणपणे 12 वीक्स पर्यंत, 12 वीक्स पासून 13 ते 26 वीक्स पर्यंत, आणि त्याच्यानंतर 27 वीक ते पार्च्युरिशन पर्यंत, अशा 3 महिन्याच्या टाइम स्पॅन मध्ये काय केली जाते, डिव्हाइड केली जाते. कारण 9 महिन्याची ही काय असते, टाइम स्पॅन असते.
म्हणून त्याला 3-3 महिन्यामध्ये आपण काय करतो, डिव्हाइड करतो. या 3-3 महिन्यामध्ये फर्स्ट ट्रायमेस्टर असतो, सेकंड ट्रायमेस्टर असतो आणि थर्ड ट्रायमेस्टर असतो. आणि त्याच्यात मग आपल्याला पुढे काय शिकायचे, ऑर्गॅनोजेनेसिस शिकायचे. फर्स्ट ट्रायमेस्टर मध्ये काय होतं, सेकंड ट्रायमेस्टर मध्ये काय होतं, थर्ड ट्रायमेस्टर मध्ये काय होतं, ते आता आपण थोडक्यात मी आता सांगू का नको, कारण तुमच्या डोळ्यासमोर स्लाइड नसणार आहे त्याची. मग तोंडी सांगितलेलं तुमच्या लक्षात राहील की नंतर फळ्यावर घ्यायचं ते मला सांगाल तुम्ही. रिप्लाय द्या आणि मग मी घेतो. हॅलो, रिप्लाय द्या रे बाळांनो लवकर. ऐकू येतोय का आवाज सर्वांना? हो सर. मग म्हटलं आता पुढच्या स्लाइड्स काही नाही आहेत रेडी, मग आता घेऊ की नंतर घेऊ बाकीचं? तुमच्या डोळ्यासमोर नसेल मग तुम्हाला कळलंही पाहिजे. मी काय करतो, फर्स्ट ट्रायमेस्टर, सेकंड ट्रायमेस्टर आणि थर्ड ट्रायमेस्टर पासून जे आहे ना, तो जो पार्ट आहे तो नंतर घेतो तुमचा बोर्डवर. हो सर. कारण मग ते डोळ्यासमोर असलं ना म्हणजे आपल्याला लवकर लक्षात राहतं. ठीक आहे, चालेल. इथपर्यंत लक्षात ठेवा. याच्या मी स्लाइड्स तुम्हाला जसं तसं एकदा हा कम्प्लीट झालं की या स्लाइड्स तुम्हाला पाठवणार आहे, म्हणजे तुम्हाला पॉइंट टू पॉइंट वाचता येईल. ओके, सो मी आता एंड करतोय आणि उद्याचा आत्ताच सांगतो, उद्या कदाचित आपलं लेक्चर होणार नाही दिवसभर, कारण आम्हाला ते जे 12वीचे शिक्षक आहेत त्यांना कोरोना चाचणीसाठी बोलवलंय, ते पण आमच्या कॉलेजच्या ठिकाणी बोलवलेलं आहे. म्हणजे मला पेठला जायचंय उद्याच्या दिवस, तर उद्या किती वेळ तिथे लागेल ते सांगता येत नाही. त्यामुळे आपलं लेक्चर उद्याच्या दिवस होणार नाही बायोलॉजीचं, हे लक्षात ठेवा. तसं मी ग्रुपवर मेसेज टाकेलच उद्या की लेक्चर होणार नाही, पण मग त्यामुळे डोंट बी पॅनिक. परवा मात्र होईल, किंवा उद्या पण जर होणार असेल तर मी तसं तुम्हाला ग्रुपवर मेसेज टाकेल. उद्या जर संध्याकाळी वगैरे वेळ मिळाला मला तर मग मी घेईल तिथे पेठला. ओके. हो सर. चालेल. ओके सर.